रुपयामध्ये, केवळ 1 रुपयामध्ये या इतक्या साऱ्या वस्तू जर कुठलं योजना किंवा कुठलं सरकार देत असेल तर खरंच आभार आहे त्या सरकारचं, कुठलंही असेल ते, आणि त्या योजनेचा खरंच आभार म्हटलं पाहिजे की गरिबासाठी जर एखादी योजना निघत असेल तर नेमकं खरंच त्याचं जे भेटतं छान 1 रुपयामध्ये तर त्याचं कौतुक करणं गरजेचंच आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं दत्ता चवले माहिती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण जो काही हे बॉक्स पाहत आहे यामध्ये स्टेनलेस स्टीलच्या 30 वेगवेगळ्या संसार उपयोगी वस्तू आहेत. आणि जर मी तुम्हाला सांगितलं या वस्तू तुम्हाला केवळ 1 रुपया दिल्यानंतर प्राप्त होतील, खरंच तुमचा विश्वास बसणार नाही. माझाही विश्वास बसत नव्हता. त्यामुळं एका बांधकाम कामगार मजुराचा ज्याचा मी फॉर्म भरलेला आणि त्याला हे जे काही 1 रुपयामध्ये 30 वस्तू स्टेनलेस स्टीलच्या मिळालेल्या आहेत ते पाहण्याचं कुतूहल मलाही होतं. त्यामुळे विनंती करून मी त्याच्याकडनं हा बॉक्स आणलेला आहे आणि आपल्याला माहिती देण्यासाठी आपण याची लवकरच अनबॉक्सिंग करणार आहोत. पण नेमकं स्कीम काय आहे, कुठं अर्ज करायला लागतो आणि 1 रुपयामध्ये कशा प्रकारे आपण ही घरी बसल्या संसार उपयोगी ज्या स्टेनलेस स्टीलच्या वस्तू आहेत मिळवू शकता, ही जर तुम्हाला कुतूहल लागली असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी जर आपण चॅनलवरती प्रथम आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच वेगवेगळ्या सरकारी योजनेबद्दल तुम्हाला एकत्र माहिती उपलब्ध होईल. चला तर मग ह्या बॉक्सची अनबॉक्सिंग करूया. या सर्व वस्तू आहेत. मी सर्वप्रथम सर्व वस्तू मांडून घेतो जेणेकरून आपण एक एक करून ओपन करूया. खूप व्यवस्थित ह्याचं मॅनेजमेंट केलेलं आहे. बॉक्स जेणेकरून इतक्या साऱ्या वस्तू एका छोट्याशा बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बॉक्समध्ये दुसरा बॉक्स, दुसऱ्या बॉक्समध्ये परत आणखीन एक बॉक्स, म्हणजे अशा प्रकारे एकामध्ये 2, 2 मध्ये 3, तर बऱ्याच साऱ्या वस्तू आहेत. एक एक वस्तू त्यामध्ये वस्तू एक वेल मॅनेज्ड आहेत. त्यामध्ये आपण पाहूया की ह्या बॉक्समध्ये नेमकं काय दिलेलं आहे. बॉक्सला त्यामध्ये चित्र कुकरचं आहे. त्यामध्ये एक कुकर स्टेनलेस स्टीलचा आहे. आपण पाहू शकतो अशा प्रकारे एक स्टेनलेस स्टीलचं कुकर आहे. हाय क्वालिटी मटेरियल, कुठंच क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज नाही. 1 रुपयामध्ये इतक्या साऱ्या वस्तू भेटत आहेत, खरंच विश्वास नाही बसला. आपण थोडक्यात त्याला कुकर आहे तर नुसतं कुकर नाही आहे, तर त्यामध्ये त्याचे डबे पण आहेत आणि कुकर पण आहे. सर्व गोष्टी या इन्क्लूड करून दिलेल्या आहेत. स्टेनलेस स्टीलचं कुकर आहे. आपण याला सोबतच हाय क्वालिटी चमचे पण आहेत, मोठे चमचे जे भातासाठी किंवा भाजीसाठी लागतात, साधारणतः डाळ वगैरे घेण्यासाठी, रसम घेण्यासाठी लागतात ते आहेत. वाट्या आहेत. वाट्याची क्वांटिटी 5, 4 आणि 4, 8 क्वांटिटीच्या मोठ्या साईजच्या वाट्या आहेत. त्यामध्ये खाली ठेवूया. सोबतच आपल्याला मसाला डबा, जे मसाले आपण ठेवतो त्यामुळे ते हळदी असेल, तिखट असेल, जिरे मोहरी, तर त्यासाठी पण तुम्ही यामध्ये पाहू शकता की एकदम हाय क्वालिटी मटेरियलचं हे एक मसाल्याचा अशा प्रकारचा एक स्टेनलेस स्टीलचा डब्बा आहे. सोबतच तुम्हाला पाणी घेण्यासाठी बगरावळ आपण म्हणतो, पाणी घेण्यासाठी तेही त्यामध्ये दिलेलं आहे. आणि म्हणजे टीप दिला आहे तर नुसतं टीप नाही दिलं तर टिपासोबत त्याचं पण पाणी घेण्यासाठी पण दिलेलं आहे. आणि जे पातेले आहेत, पातेले 3 प्रकारचे 3 साईजचे पातेले आहेत. एकामध्ये एक टाकून दिलेले आणि एकदम बेस्ट क्वालिटी, ड्युरेबिलिटी. त्यासोबतच ग्लास आहेत
आपण पाहू शकतो ग्लास, या वाट्या आणि हा जार, पाण्याचा जार आहे, तो पण एकदम चांगल्या क्वालिटीचा आहे. आणि त्या तिथं 3 स्टेनलेस स्टीलचे डबे मी तुम्हाला दाखवले होते मग अशी टीप आहे. आणि त्यामध्ये कढाई, येस सांगायचं राहिलं तर ही कढाई एक आहे जी की भाजी बनवण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. हाय क्वालिटी मटेरियलची कढाई आहे. आता जे प्लेट्स आहेत त्यामध्ये भरपूर काही साईजेस आहेत, व्हरायटीज आहेत प्लेटमध्ये पण. जेवणासाठी असतील किंवा आणखी कुठल्या कामासाठी तुम्हाला झाकण म्हणून वापरण्यासाठी, तर झाकण म्हणून वापरण्यासाठी किंवा कामासाठी वेगवेगळ्या साईजच्या प्लेट्स आहेत. त्यासोबतच पराती किंवा जेवण करण्यासाठी जे ताट आपल्याला लागतं ते ताट आहे. ऑलमोस्ट क्वांटिटी आहे 2, 3, 4 स्टेनलेस स्टीलचे ताट आहेत एकदम हाय क्वालिटीचे. सोबतच एक झाकण आहे आणि एक मोठी परात ज्यामध्ये की आपण पीठ मळतो. पीठ मळण्यासाठी पण आहे. म्हणजे पाणी पिण्यापासून, पाणी घेण्यापासून, जेवण बनवण्यापासून, कुकर असेल, डबे असतील, तर एकंदरीत हा एक छोटासा संसार आपण थाटू शकतो. तर आपण पाहू शकता की कुठल्याच गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज हे केलेलं नाही आहे क्वालिटीच्या बाबतीत. आणि 1 रुपयामध्ये, केवळ 1 रुपयामध्ये या इतक्या साऱ्या वस्तू जर कुठलं योजना किंवा कुठलं सरकार देत असेल तर खरंच आभार आहे त्या सरकारचं, कुठलंही असेल ते, आणि त्या योजनेचा खरंच आभार म्हटलं पाहिजे. की गरिबासाठी नेमकं आजपर्यंत आपण पाहिलो की बऱ्याच लोकांसाठी बऱ्याच योजना काढल्या जातात, परंतु गरिबासाठी जर एखादी योजना निघत असेल तर नेमकं खरंच त्याचं जे भेटतं छान 1 रुपयामध्ये, तर त्याचं कौतुक करणं गरजेचंच आहे. तर मग अशा प्रकारे आपण अनबॉक्सिंगही केलेलं आहे. आणि नेमकं आता ही थोडक्यात सांगतो योजना काय आहे. या योजनेचं नाव आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळ. हे मंडळ जे कोणी बांधकाम कामगार मजूर असतील किंवा इतर कामगार तुम्ही करत असाल, नाका कामगार ज्याला आपण म्हणतो, की जे रोजंदारीवरती कामाला जातात, अशा लोकांना तुम्हाला या मंडळाअंतर्गत नोंदणी करून घेणं गरजेचं आहे. नोंदणी एकदा का तुमची झाली आणि दरवर्षी जर तुम्ही रिन्यू करत असाल तर प्रत्येक वर्षी 5,000 रुपये किंवा 10,000 ते 15,000 रुपये इतक्या खर्चाचा तुम्हाला मोबदला म्हणून एक गृहउपयोगी वस्तू जसं की हे आहेत किंवा एक पेटी देण्यात येते. त्यामध्येही बांधकाम कामगारांना लागणाऱ्या उपयुक्त अशा वस्तू त्यामध्येही दिल्या जातात. आणि वेगवेगळ्या शैक्षणिक योजना आहेत, सामाजिक योजना आहेत, ज्यामध्ये की प्रथम मुलगी असेल तर तुम्हाला रुपये 51,000 रुपये दिले जातात. त्यासोबतच शैक्षणिक लाभमध्ये तुम्हाला जर बांधकाम कामगार असाल आणि तुमची मुलगा किंवा मुलगी हे वैद्यकीय शिक्षण घेत असतील तर रुपये 1,00,000 दरवर्षी तुम्हाला स्कॉलरशिपच्या स्वरूपात मिळतात. जर ते अभियांत्रिकी शिक्षण घेत असतील तर त्याला 60,000 रुपये मिळतात. आणि इतर ग्रॅज्युएशन असेल तर 20,000 रुपये. तर प्रत्येक टप्प्यावरती पहिलीच्या वर्गापासून ते ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत तुम्हाला लाभ हा मिळतो. त्यासोबतच तुमचा वैयक्तिक विमाही काढला जातो. तुमच्या जे काही नैसर्गिक तुमचा मृत्यू होतो, बांधकाम कामगाराचा जर नैसर्गिक मृत्यू झाला तर रुपये 2,00,000 मिळतात. त्यासोबतच जर काम करत असताना जर मृत्यू झाला तर रुपये 5,00,000 रुपये. आणि त्याची जी काही विधवा पत्नी आहे त्याला येणाऱ्या 2.5 लाख रुपयाचा दर महिन्याला 2,500 अशा रकमेचं त्याला एक मदत म्हणून येणाऱ्या 2 वर्षात ही रक्कम दिली जाते. तर अशा वेगवेगळ्या योजना आहेत. तुम्हाला जर का अर्ज करायचा असेल तर या वेबसाईटवरती तुम्ही भेट द्या आणि तुम्ही स्वतःचा अर्ज करू शकता. मला तरी 1 रुपयामध्ये या सर्व गोष्टी प्रचंड भावलेल्या आहेत. आशा करतो तुम्हालाही या व्यवस्थेचा नक्कीच फायदा होईल. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आपल्याला जर काही या योजनेबद्दल आणखी काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी ते प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. बऱ्याच साऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी मी स्वतः माझ्या ऑफिसमधनं केलेली आहे. जे काही अनुभव आहेत तो मी तुमच्याशी शेअर नक्कीच करेन. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.